नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC वायफाय स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की MPSCने वायफाय स्टडी नेहमी ऑथेंटिक रिलायबल न्यूज देत असते मित्रांनो. तशीच आज पण न्यूज आणलेली आहे मित्रांनो आपण, की काल जो झेडपीचा GR जो आलेला आहे त्याचं परिपत्रक आलेलं आहे. परिपत्रक इन थोडक्यात GR आलेला आहे. ओके, त्या GRच्या अंतर्गत परीक्षा पद्धती, हो नक्की बरोबर ऐकता मित्रांनो, परीक्षा पद्धती आणि त्याच्या शंका, जो काय मेगा भरतीमध्ये इतके दिवसापासून 2019ला फॉर्म भरले होते आपण, आणि त्या अनुषंगानं जो काय गोंधळ झालेला मित्रांनो, कुणाला माहीतच वाटलं नव्हतं की सरप्राईज झालं आहे मित्रांनो, की अचानक झेडपीचं आपण 2019ला भरले. त्या 5 संवर्गातील म्हणजे कुठले, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक, आणि तिसरा आहे औषध निर्माता, आणि चौथा आहे कुठलं आपलं लॅब टेक्निशियन म्हणजेच वैज्ञानिक अधिकारी. ओके, अशा ह्या 5 संवर्गातच परीक्षा होणार आहे मित्रांनो. आणि त्या अनुषंगानं जो काही आपल्याला महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की नक्की परीक्षा कधी होणार आहे सर, ऑफलाईन होणार आहे का ऑनलाईन होणार आहे परीक्षा, खरंच आता ही जी भरल्यानंतर ही जी पोस्ट भरली जाते झेडपीची, मग आम्ही जे 2019ला फॉर्म भरले होते त्या अनुषंगानं जे फॉर्म क्लार्क असतील, वरिष्ठ लिपिक असेल, किंवा मग आम्ही बाकीच्या संवर्गात जे म्हणजे सांख्यिकी अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असेल, अशा आणि ग्रामसेवक असेल, अशा विविध पदामध्ये जो फॉर्म भरला होता त्याचं नक्की काय होणार, त्याचं शंका समाधान काय. आणि रिक्वेस्ट भरपूर आल्या होत्या मित्रांनो की सर तुमच्या व्हिडिओची वाट पाहतोय वगैरे. थँक्स फॉर दॅट्स की तुम्ही इगरली एवढे माझ्या व्हिडिओची वाट पाहता मित्रांनो. आणि चांगलं आहे की मित्रांनो, मी पहिल्यांदाच क्लिअर करतोय, झेडपीची भरती आलेली आहे मित्रांनो. जर तुम्ही या 5 कॅटेगरीमध्ये बसत असाल तर 7 आणि 8 ऑगस्टला परीक्षा द्यायची, 23 ऑगस्टला जॉईनिंग लेटर घ्यायचं. म्हणजे जे वेळेस तुम्ही जे 5-6 वर्षापासून करत असाल किंवा 5-6 महिने झालं, म्हणजे लॉकडाऊनच्या काळात टेन्शनमध्ये असाल झेडपीचं काय होईल, झेडपीचं काय होईल, आणि सायन्स बेस्ड बॅकग्राऊंड असतील आणि ह्या 5 कॅटेगरीत बसत असतील, मला असं वाटतं की बाकी आरोग्यसेवक सोडलं तर बाकी सगळ्या कॅटेगरी थोडंसं बायफर्क्युलेशन होऊ शकते मित्रांनो. पण आरोग्यसेवक सेविकेमध्ये मूलतः सर्व विद्यार्थी बसतात, आणि ज्यांनी फॉर्म भरला त्यासाठी निवड व्यवस्थित करा मित्रांनो. मी सांगणारच आहे डिटेलमध्ये, पुढच्या ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये व्हिडिओ आपण कसं भरायचे फॉर्म, काय करायचं काय नाही. ओके, चला तर पाहूया कालचा तो GR. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हाच तो GR आहे. आता या GRच्या अंतर्गत बघा, तुम्ही दिलं असं तिथं लक्षात येतं तुम्हाला. या GRच्या अंतर्गत मित्रांनो लक्षात घ्या, माहे 2019च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषद या अखत्यारीत आरोग्य विभागाशी संबंधित गट क, म्हणजे जे भरती होणारे क्लास 3ची होणारे. बरं मित्रांनो, आता एक महत्त्वाचा मुद्दा, सर ही झेडपी जर भरती आली तर आमच्या परीक्षा होणार नाहीत का, पहिला मुद्दा. ओके, होणार आहे. बाकीच्या परीक्षा सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर या 3 महिन्याचा पेशंट किंवा तिसरी लाट येईल का नाही त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापनाचा तुम्हाला जे मागोवा मागितला जाईल मित्रांनो, त्यानुसार सर्व भरत्या खुल्या केल्या जातील. पण तत्त्वतः सध्या आरोग्य विभागाशी निगडीत आहे आणि तिसरी वेव्ह उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे असं तज्ज्ञ सांगतात मित्रांनो. त्या अनुषंगाने तिसऱ्या वेव्हसाठी ही सगळी तरतूद चाललेली आहे मित्रांनो. आणि थँक्स फॉर द गव्हर्नमेंट की काहीतरी फुलाची पाकळी येतं मित्रांनो. आता काही जणांना वाटलं की सर आम्ही तो फॉर्म एवढे भरले, आमचे सगळे पैसे वाया गेले. पण मित्रांनो लक्षात घ्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं 1 जिल्हा 1 झेडपी असं फॉर्मचं होतं मित्रांनो. तुम्ही पाहून घ्या एकदा. याबद्दल सगळ्यांचे दुमत असतील, कोणी म्हणतं नाही असं नव्हतं, चालत होतं. ठीक आहे, तो तुमचा मुद्दा आहे, पण मला जे मी वाचलं त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. ओके, आता बघा, हे जे निर्णय आहेत कोणाकोणाला पाठवलेत किंवा कधी अमेंडमेंट केले त्या संदर्भात आहे, ते काय महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवेशी निगडीत पदभरती मान्यता देण्याबाबत संदर्भ क्रमांक 3 मध्ये जो GR किंवा अमेंडमेंट केला असेल त्या अनुषंगाने आहे मित्रांनो. हा एवढा काय महत्त्वाचा नाही, हा महत्त्वाचा आहे. सगळ्यात तिसरा पॉईंट, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, की तिसरा पॉईंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा. तिसरा पॉईंट काय महत्त्वाचा आहे लक्षात घ्या मित्रांनो. तिसरा आहे, सद्यस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वित्त विभागाच्या संदर्भात क्रमांक 10 म्हणजे 4 मेचा GR, संदर्भ 10 म्हणजे कुठला 4 मेचा GR आहे तो. आणि आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधद्रव्य विभाग वगळता पदभरतीवर बंदी. मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं आणि आत्ताही सांगतो मित्रांनो. आणि मला असं वाटतं आपलं एकमेव चॅनल असेल की तुम्हाला अभ्यास करा, जाहिरात येणारच आहेत असं मी बोलणार होतो. पण प्रत्येकाचं तुमचं एक चाललं होतं की एक फळ घेऊन ते गाजर दाखवतात, असंच आहे तसंच आहे. मित्रांनो बघा, तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस अभ्यासाला चालू ठेवा. आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल. मला वाटतं आरोग्य पर्यवेक्षकमध्ये आपण जनरली कुठली मोस्ट ऑफ पब्लिक बसत नाही, पण बाकीचे 4 पोस्टसाठी, त्यातल्या त्यात आरोग्य सेवक सेविकेसाठी मला असं वाटतं की महाराष्ट्रात तमाम मुलं बसू शकतात मित्रांनो. आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञामध्ये सुद्धा बसू शकतात, तर बसू शकतात. महत्त्वाचा सांगायचा मुद्दा आहे इथं की 7 रोग आल्यामुळे
गव्हर्नमेंटला ते डिक्रीज झाले मित्रांनो आणि 50% रिक्त पदाची भरतीची मान्यता देण्यात आली होती. तदनंतर 5 मे रोजी मंत्रिमंडळ निर्णय झाला आणि त्या अनुषंगाने मेगा भरती 2 अंतर्गत चेअरनुसार जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाची सर्व रिक्त पदे भरण्याबाबत विचारधानी होती. पण तरी शासन निर्णयाच्या मध्ये काय झालं, 18 संवर्ग होते टोटल. कितीमध्ये आपण 18 संवर्ग झडपीसाठी फॉर्म भरला मित्रांनो. पण त्या अंतर्गत सदरच्या भरतीमध्ये केंद्र शासनाचे अधिनियम 2016 नुसार दिव्यांगांना नवीन, म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, एक सांगतोय की ह्याच्यामध्ये एक नवीन ॲड येणार आहे. कुठल्यासाठी? दिव्यांग आपल्या कॅन्डिडेटसाठी एक नवीन ॲड येऊ शकते असं त्यांनी सांगितलं. आणि 5 संवर्गात रिक्त पदे भरण्याची कारवाई मार्च 2019च्या जाहिरातीनुसारच होणार आहे. मुद्दा क्लिअर झाला. दुसरा, आता मी दिव्यांग म्हणलो ना, तर त्यानुसार 4% आरक्षणाचा मुद्दा त्यांनी मान्य केला होता मित्रांनो. त्यांनी त्यावेळेस 3% आरक्षणाच्या अनुषंगाने जी आपली ॲड निघाली त्या अनुषंगाने, त्यामुळे एक जागा ॲड करून एक 4% आरक्षणाची दिव्यांगासाठी अशी नवीन ॲड येऊ शकते किंवा त्यात बदल केले जाते किंवा ॲड केले जातील. अजून तसं शपथपत्र दाखल करण्यात आलं आहे. ओके, हा एक मुद्दा आहे. आता तिसरा मुद्दा ह्याच्यामध्ये, चौथा मुद्दा की EWS आणि EWS विद्यार्थ्याचं काय करायचं. तर SCBC कॅन्डिडेट EWS किंवा ओपन अशा 2 ऑप्शन्स दिलेले. तो मुद्दा क्लिअर झाला. ओके, आरक्षणाचा क्लिअर झालेला आहे. आता शेवटचा मुद्दा की OMR वेंटर बेस, म्हणजे ही परीक्षा कशी होणार आहे, ऑफलाईन OMR बेस, म्हणजे आपल्या पेन आणि कागद या बेस लाईनवरच होणार आहे. या सगळ्या साध्या सिंपल फंड्यावर ही परीक्षा होणार आहे. ओके, OMR बेस. आणि त्याचे सदस्य असतील मित्रांनो, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडे आरोग्य विभागाशी संबंधित पदे तातडीने भरायची असल्याने त्यासाठी पुढे समिती गठीत केली. समितीनुसार हे होणार आहे मित्रांनो. ही एक चांगली गोष्ट आहे. जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतील की मुख्य कार्यकारी म्हणजे CO, डेप्टी CO, समाज कल्याण ऑफिसर, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सदस्य असतील त्याचे, तसे जिल्हा सैनिक अधिकारी सदस्य असतील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी हे त्याचे मुख्य सदस्य असतील. ओके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी त्याचे पण सदस्य आहेत बाकी, आणि अध्यक्ष हे जिल्हा अधिकारी असतील. हे खूप चांगलं आहे मित्रांनो. आणि नोडल अधिकारी हे समन्वय समिती असतील आणि आरोग्य संबंधित भरतीसाठी निवड करण्यात आली आहे. कोणत्या कंपनीतर्फे होणार आहे, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट मित्रांनो. नॅस कम्युनिकेशन यांच्याकडून प्रशासन विभाग दिनांक 22/4/21च्या शासन निविदेतील अटी व शर्तीनुसार, म्हणजे टर्म्स अँड कंडिशन मान्य करून, म्हणजे जे काय दिलेत ना आपल्या त्या मान्य करून दिलं आहे. ओके, आता पुढे भाऊ महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो याच्यात, सिलेबसबद्दल किंवा आपल्या एक्झामबद्दल. ओके, हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. जिल्हा परिषद आपण जे काय फॉर्म भरले मित्रांनो, आरोग्य परीक्षा 5 कॅटेगरीमध्ये परीक्षा होणार आहे. ओके, आणि मार्च 2019मध्ये आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरता आवेदनपत्र सादर केलेल्या सर्व उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात आहे. मार्च 2019मध्ये जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी विभागित संबंधित पदाकरता अर्ज केलेल्या उमेदवारांनी RDZP.in या संकेतस्थळावर जाऊन लॉग इन ID व पासवर्ड करणे आवश्यक आहे. म्हणजे आपण जसं महाआरोग्याला जसं केलं होतं ना मित्रांनो, अपडेट करणे, परत OTP मोबाईलवर किंवा लॉग इन ID वर मागून घेणं, तशा त्या सिंपल मेथडनुसार असं करायचं. ओके, आणि आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा, तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य प्रयोगशाळा या 5 संवर्गातील आवेदनपत्र साधे शासकीयदृष्ट्या SCBCसाठी असे 2-3 मुद्दे दिलेत. हे काही एवढं महत्त्वाचं नाही मित्रांनो. फक्त कॅटेगरीसाठी जे तुम्ही SCBC थ्रू EWS किंवा हे जर करत असेल ना, तर त्यानुसार ते बदल करून घ्या. ओके, आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, वरीलप्रमाणे नमूद संकेतस्थळावर दिनांक 1 जुलै 21 ते 21 जुलै या कालावधीत विकल्प द्यावेत. म्हणजे 1 ते 20 दिवस, ह्या 20 दिवसात तुम्हाला काय करते, 21 दिवसात आपल्याला चेंजेस करून घ्यायचे आपल्यानुसार. SCBCचं EWS किंवा EWS असेल ते असेल, आणि परत कुठला जिल्हा सँक्शन करायचा आहे लक्षात घेता, जिल्हा समितीकडे म्हणजे तो सपोर्ट. आणि महत्त्वाचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, जर ज्याने परीक्षेपूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची EWS प्रवर्गाचे प्रमाणपत्र तर जिल्हा निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. लक्षात येते मित्रांनो, मी परत सांगतो, त्याने परीक्षेपूर्वी सक्षम अधिकाऱ्यांचे EWS प्रवर्गाचे प्रमाणपत्र करणे बंधनकारक आहे. परीक्षेच्या दिनांकानंतर सादर केलेले जाणारे EWS प्रमाणपत्र ग्राह्य दिले जाणार नाही. म्हणजे परीक्षा कधी आहे, 7 ऑगस्ट, कोणाकोणाची 8 ऑगस्ट, त्यापूर्वीचंच काढलेलं हवं आहे. दॅट्स रिमाइंड, आत्ताच धावपर करा, EWS सर्टिफिकेट घ्या. कळतं आहे मित्रांनो, तिथं स्पष्ट दिलं आहे मित्रांनो, कळलं. EWS प्रमाणपत्र घ्यायला धरलं जाणार नाही. इथं दिले परीक्षेच्या दिनांकानंतर सादर केले EWS प्रमाणपत्र धार्य करलं जाणार नाही. ओके, लक्षात येतं मित्रांनो. चला नेक्स्ट झालं. हे मोबाईलवर तुम्हाला येणार आहे. अजून एक महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता हे टाईम टेबल किंवा शेड्यूल कसं होणार आहे मित्रांनो. 2 आठवड्यामध्ये काय होणार आहे, 15 जून ते 28 जूनमध्ये मेगा भरतीचं OMU डेटा किंवा ते ट्रान्सफर करणारे 100% भरती रिक्त करण्याच्या अनुषंगाने दिव्यांगाकरता 4% आरक्षण तपासून निश्चित करणे. म्हणजे जी ॲड आहे थोडी शफल होणार आहे मित्रांनो. म्हणजे
एक जागा म्हणतो ना ओपनच्या, थोडंसं ओपन कॅटेगरीमधून किंवा टोटल ह्याच्यामधून एक जागा कमी करून असे 4% अनुषंगाने दिव्यांगासाठी एक आधी ॲड येऊ शकते. ओके. नंतर सदर जाहीर मी मगाशी बोललो तुम्हाला, जाहीर प्रगट प्रसिद्ध करणे किंवा दिव्यांगाच्या नावाने समावेश प्रकारसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे. प्रकटन किंवा जाहिरात अशी दोन्ही येऊ शकते मित्रांनो. कसं प्रकटन म्हणजे काय? प्रकटन म्हणजे जसं आपलं आरोग्य चालू होतं ना एक त्या दिवशी रात्री जसं की 28 फेब्रुवारी एलगीचा आहे तुमची, आणि त्या अनुषंगाने काय काय होणार, एक असं मोठं पत्रक आलं होतं 3-4 PDF, त्या टाईपमध्ये एखादं येऊ शकते मित्रांनो. कधी 29 जून ते 30 जूनच्या दरम्यान, म्हणजे 2 दिवसात. ओके. आणि नव्याने समाविष्ट केलेल्या दिव्यांग उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज भरवणे हे त्याच्यासाठी 3 आठवडे दिले. ओके. अर्ज आपल्याला भरायची गरज नाही, नवीन विद्यार्थ्याला कुठलाही चान्स नाही, पहिल्यांदा क्लिअर करतो. ओके. आता महत्त्वाचा मुद्दा आपल्यासाठी काय, परीक्षेचे आयोजन 7 ऑगस्ट आणि वेंडरमार्फत उमेदवाराची परीक्षा प्रवेशपत्र या 5 दिवसामध्ये करायचे. 1 ऑगस्टपासून, म्हणजे आपलं हॉल तिकीट कधी येणार आहे, 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्टमध्ये हॉल तिकीट डाउनलोड करायचे मित्रांनो, आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढं जायचं आहे. ओके. मी जास्त वेळ घेत नाही मित्रांनो, फास्ट घेतो आहे, कारण की मला व्हिडिओ बघण्यात वेळ घालायचा नाही मित्रांनो, अभ्यास करण्यात वेळ घाला. ओके. महत्त्वाचं आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगून थांबतो मित्रांनो. बघा, आरोग्य सेवक आणि पुरुषाचं बघा, टाईम टेबल खूप महत्त्वाचं मित्रांनो. 8 ऑगस्टला परीक्षा आहे, मी दोन्ही एकदम दाखवतो थांबा. बघा, हे हा जो आहे ना 8 ऑगस्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. 7 ऑगस्टला कुठले आहेत, आरोग्य पर्यवेक्षण आणि औषध निर्माता, ओके, म्हणजे फार्मासिस्ट. ओके. आणि आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेविका सकाळी 11 ते 1 आणि दुपारी 3 ते 5. महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, एकाच जिल्ह्यात जर तुम्ही भरला असाल तो जिल्हाच निवडा. जागा नसेल तर मग एका याच्यावर पाणी टाकावं लागेल, एवढं मात्र खरं आहे. पाणी जळून जाईल मित्रांनो, कारण ऑब्व्हियसली पावसाळ्यात असणार आहे. मी जस्ट सांगतो आहे तुम्हाला की पण काय होईल मित्रांनो, एवढं आपली तुमची मेहनत मातीमूल होऊन जाईल, कारण की वेगवेगळ्या जिल्ह्यात करेन. कारण टाईम कसा आहे मित्रांनो, 11 ते 1 आणि बाकीचा 3 ते 5. जिल्हा बदल जरी असला तर मित्रांनो शक्य नाही ना 2 तासात तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या जाणं. एकाच जिल्ह्यात जर तुम्ही सेम पोस्ट केली असेल, आरोग्यसेवक किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा औषध निर्माता किंवा आरोग्यसेवक, अशा दोन्हीमध्ये कुठलं तरी बघा मित्रांनो. वरच्या 2 सेटमध्ये बघा किंवा खालच्या 2 सेटमध्ये. पण वरच्या 2 सेटमध्ये मला वाटतं की जे फार्मसी स्टुडंट आहेत त्यांनी लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्हाला दोन्ही पेपर भेटू शकतील, आणि आरोग्यसेवक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ त्यांनाही 2 सेट भेटू शकतील. त्यामुळे विचारपूर्वक काळजीपूर्वक निवडा. नसेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेल की एवढे जागा इथं आहे सर, एवढे जागा तिथे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, अंडरलाईन दी स्टुडंट्स ऑल ऑफ यू, की ओपनच्या जागा जिथं असतील ना तिथं पण करा. कारण काय होईल मित्रांनो, कारण आधीच आपलं रिझर्वेशनचा थोड्याशामुळे जागा वाढणं कमी जास्त ते झाल्यामुळं काही मुलं टेन्शनमध्ये येऊ शकतात मित्रांनो. त्या पण जागा तपासून बघा, कारण की आता SCBCचं ओपन जर करत असेल त्या जागासुद्धा ओपनमध्ये कन्वर्ट होणार आहेत मित्रांनो. तो एक फायदा भेटू शकतो तुम्हाला. ओके. त्यामुळं जास्तीत जास्त तुमचा चान्सेस वाढतील. ओके. नंतर बघा, शेवटचं 9 ऑगस्ट ते 23 ऑगस्टमध्ये आपल्याला काय होईल मित्रांनो, 9 ऑगस्ट ते 23 ऑगस्टमध्ये जॉईनिंग होणार आहे. कळलं मित्रांनो, म्हणजे तुमच्या कष्टाचं फळ इथं 23 ऑगस्टला तुम्हाला मिळणार आहे. दॅट्स व्हेरी फायनेस्ट न्यूज मित्रांनो, लक्षात घ्या. अभ्यास करा, तयारीला लागा. काही शंका समाधान असेल तर MPSC फॅसिलिटी तुमच्यासोबत आहेच, आणि मला असं वाटतं की तुमच्या कुठल्या शंका मी समाधान ठेवलं नसेल, सगळ्या शंकाचं समाधानाचं मी केलं आहे तुमचं मित्रांनो. आणखीन काही शंका असतील तर बोला. आणि महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक सांगतो, आता नवीन झडपीची ॲड येणार आहे का? हो. कुठली येणार आहे? या 5 पदं वगळून सप्टेंबरनंतर ही परीक्षा आपली ऑगस्टमध्ये होईल. सप्टेंबरनंतर त्याचा हे घेतला जाईल, ताळमेळ घेतला जाईल मित्रांनो. परिस्थिती कशी आहे कोरोनाची, त्यानंतर दुसरी ॲड शकते. पण अजून एक कुठली येणार आहे? आरोग्य विभागाची 16,000ची ॲड येणार का? हो मित्रांनो, ही ती आरोग्य वेगळी आहे, ही जिल्हा परिषद आहे, लक्षात घ्या. या दोन्ही ॲड वेगळे आहेत. हे ग्रामीण म्हणजे RRD ग्रामीण रुग्णालयाशी संबंधित आहे. आरोग्य हे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य आहे. या दोन्ही वेगवेगळे आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. काम जरी एकच करत असेल, संचालन जरी एकच आरोग्य विभागात करत असेल तरी दोन वेगवेगळे आहेत. ओके. तिसरा मुद्दा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, की मग DMER येणार आहे का? हो, DMERची ॲड येणार आहे. डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्चच्या अशाच एक 7 ते 10 कॅटेगरीमधल्या किंवा एक 12 ते 15 संवर्गातल्या टेक्निकल नॉन टेक्निकल अशा कंबाईन मिळून जवळपास एक 22 कॅटेगरी संदर्भात म्हणजे साधारण 20,000चं सांगितलं मित्रांनो. पण त्याचनुसार आता ते कंत्राटी प्लस हे सगळे मिळून एक 15 ते 18,000च्या दरम्यान जागा होऊ शकतात मित्रांनो. म्हणजे तुम्हाला किती मोठी सुवर्णसंधी आहे याचा विचार करा मित्रांनो. जिल्हा परिषद आहे, आरोग्य आहे आणि DMER आहे मित्रांनो. एक फायनल आत्ता झालं, या घडीलाही सांगू शकतो की झडपी तुमच्या हातात आहे, ती सोडू नका. आरोग्यसेवक असं, सेविका असेल, पोस्ट मोठी नका करू मित्रांनो. कोरोना खूप मोठा करू नका, कारण पॅन्डेमिकच्या काळात नोकऱ्यांचं थोडंसं क्रिटिकल झालं आहे. पण परिस्थिती सुधारेल, सगळं सुंदर होईल, हे अंधारात जाळेल, सगळ्यांशी मिटतील. आणि आपण सर्वांनाच जे तुम्ही कष्ट घेताय मित्रांनो, एक 6 महिने झालं, वर्ष आलं, 2 वर्ष झालं असेल, त्या कष्टाचं तुम्हाला निश्चितच मिळेल मित्रांनो, लक्षात घ्या. आणि अभ्यास करा चांगला, कीप स्माइलिंग, आणि मास्क वापरायला विसरू नका मित्रांनो. स्टे हेल्थ
स्टे हेल्थी अँड स्टे हॅपी. काही शंका असेल तर MPSC वायफाय स्टडी ऑलवेज विथ यू. आणि MPSC वायफाय स्टडी 1 या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला अपडेट्स मिळत असेल मित्रांनो. नसेल जॉईन केलं तर करा. असा हट्ट नाही, तुम्ही माझ्या चॅनलावर आहात, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. ओके, तोपर्यंत कीप स्माइलिंग, स्टे हेल्थी, स्टे हॅपी. बाय, टेक केअर.